जेव्हा आपल्या घरात कुणाचा मृत्यू होतो तेव्हा त्या अस्थी गंगेत विसर्जित करण्याची परंपरा आहे. पण आपण कधी विचार केला आहे का, गंगेला एवढं पवित्र स्थान का दिलं जातं? तर सूर्यवंशात एक पराक्रमी, तपस्वी, धर्मनिष्ठ राजा होऊन गेला, राजा भगीरथ. एकदा त्याच्या पित्याने त्याला एक भयानक सत्य सांगितलं. त्याच्या कुळातील 60,000 पूर्वज कपिल मुनींच्या श्रापाने राखेत परावर्तित झाले होते, कारण त्यांनी एका महान ऋषीचा अपमान केला होता. त्या श्रापामुळे त्यांच्या आत्म्यांना मोक्ष मिळत नव्हता आणि ते पृथ्वी लोकात अडकून पडले होते. हे ऐकून भगीरथचे मन अस्वस्थ झाले. त्याने ठरवले की आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळवून देण्यासाठी तो काहीही करेल. त्याला उमगले की स्वर्ग लोकात वाहणाऱ्या गंगेच्या पवित्र जलाचा स्पर्श जर त्या राखेला झाला तर त्यांच्या आत्म्यांना निश्चितच मोक्ष प्राप्त होईल. परंतु त्यावेळी गंगा पृथ्वीवर नव्हती. म्हणून भगीरथने ब्रह्मदेवांची घोर तपश्चर्या केली. अनेक वर्षांच्या कठोर साधनेनंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी गंगेला पृथ्वीवर पाठवण्याची संमती दिली. मात्र इथेच एक मोठी अडचण निर्माण झाली. गंगेचा वेग आणि सामर्थ्य इतके होते की पृथ्वी तो सहन करू शकणार नव्हती. हा प्रवाह नियंत्रित करण्याची शक्ती केवळ महादेवांकडेच होती. ब्रह्मदेवांच्या आदेशानुसार भगीरथने पुन्हा एकदा कठोर तपश्चर्या केली. अखेर महादेव प्रसन्न झाले. त्यांनी गंगा मातेला आपल्या जटांमध्ये धारण केले आणि तिचा वेग शांत, संयमी प्रवाहात परिवर्तित करून तिला पृथ्वीवर अवतरित केले. त्या पवित्र जलाच्या स्पर्शाने भगीरथचे 60,000 पूर्वज अखेर मुक्त झाले. म्हणूनच गंगा ही एक केवळ नदी नाही, ती आहे मोक्ष, शुद्धता आणि उद्धाराचे अमर प्रतीक.